शिवसेना 125 जागा लढवण्याच्या तयारीत, ठाकरे यांनी वाढवली चिंता, आघाडी तोडणार का? 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप आणि इतर मित्र पक्षांनी 163 तर अविभाजित शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या। मात्र राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर अविभाजित झालेल्या शिवसेना म्हणजे ठाकरे गटाने 125 जागा लढवण्याची तयारी केली होती। नुकतीच विधान परिषदेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाला। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली, ज्यामध्ये ठाकरे गटाच्या उद्धव गटाची 15, अपक्ष 1 आणि काँग्रेसच्या 7 मतांपैकी त्यांना 6 मते मिळाली। त्यामुळे फक्त एका मताने त्यांना विजयापासून दूर ठेवले होते, पण दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे त्यांच्या विजयाचा सुकूर झाला। नार्वेकर यांना काँग्रेसच्या मतांमुळे विजय मिळाला असेल असं दिसतं, तरी मतदानाच्या आदल्या रात्री मोठे राजकीय नाट्य घडलं होतं। विधान परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चिनेथला यांची बैठक झाली। या बैठकीला काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते। मिलिंद नार्वेकर की शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये 2 गट पडले होते। यातील एका गटाने उद्धव ठाकरे गटाला तर दुसऱ्या गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिला। मात्र यामुळे नार्वेकर यांना धोका निर्माण झाला होता। अखेर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आणि नार्वेकर यांचा विजय झाला। विधान परिषद निवडणुकीतील हा अनुभव पाहता ठाकरे गटाने आतापासूनच आक्रमक पवित्रा घेतलाय। ठाकरे यांनी या बैठकीमध्ये 125 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय। आता या जागांना लक्ष करण्यासाठी समर्पित थिंक टँक असलेली वॉर रूम स्थापन करण्याचा विचारही करत असल्याचं त्यांनी या बैठकीत सांगितलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या फरकाच्या आधारावर या जागांवर दावा करणार आहे। याशिवाय या मतदारसंघाची अ, ब आणि क अशा 3 श्रेणीमध्ये विभागणी करणार आहे। 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने NDA मध्ये असताना 124 जागा लढवल्या होत्या। भाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी 163 जागा सोडल्या होत्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 22 जागांवर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत राहून तितक्याच जागांवर निवडणूक लढवली होती। लोकसभेसारखाच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्वीकारायचा आहे। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत MVAच्या प्रभावी कामगिरीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष 150 पेक्षा कमी जागांवर समाधान मानणार नाही, असं महाराष्ट्र काँग्रेस प्रमुख नेते नाना पटोले यांनी यापूर्वीच सांगितलंय। 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजेच NCP अनुक्रमे 56, 54 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।